स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। बघा कसं आहे ताट, आवडलं ना? चला तर मग भाजी बनवू। गॅस पेटवलाय, इकडे 2 पळ्या तेल घातले। पळ्या म्हणजे आपली किटलीतली पळी। तेल तापलं की मोहरी घालायची, जिरं घालायचं, कढीपत्ता चांगलं परतवायचं। हे तडतड उडली पाहिजे, अशी मोहरी फोडणी चांगली बसली पाहिजे। त्याच्यात वाटण घातलंय। वाटण म्हणजे कोथिंबीर, लसूण आणि आलं याचं वाटण बनवून ठेवलेलं असतं माझ्याकडे, नेहमीच फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं। 1 चमचा भरून घातलंय। चांगलं परतायचं ते, आणि बारीक चिरलेला 1 कांदा घातलाय। कांदा चांगला परतू। कांदा परतण्यासाठी थोडंसं मीठ घातलंय कांद्यावर। मीठ टाकून झाल्यावर कांदा चांगला परतायचा, नंतर करकर करकर लागतो भाजीत पुन्हा। कांदा परतला की एक बारका छोटा टोमॅटो घातलाय मी। बारका टोमॅटो टाकलाय त्याच्यात। टोमॅटो टाकलाय बघा, आणि त्याच्यावर थोडंसं मीठ घालायचं। टोमॅटो मऊ व्हायला पाहिजे। झाकून ठेवू थोड्या वेळ, म्हणजे टोमॅटो मऊ होईल। आणि पळीने थोडंसं असं मॅश करायचं। कांद्याचा आणि टोमॅटोचा एक जीव झाला पाहिजे चांगला। बघा चांगलं झालंय। आता चांगलं मसाले घालायचे त्याच्यात। आपल्याला हळद टाकली, आणि आपला घरचाच मसाला घातलाय, साठवणीचा घरचा मसाला। चांगला मसाला परतायचा। त्याच्यात चवळी भिजवून घेतली होती, भिजवलेली चवळी घातली, आणि 1 वांग चिरून टाकले। वांग नाही टाकलं तरी चालतंय, फक्त चवळीची भाजी बनवली तरी पण चालतंय, पण थोडी कमी पडली असती भाजी म्हणून मी 1 वांग चिरून घातलंय त्याच्यात। चांगलं परतायचं। त्याला त्याचं सगळं मिक्स करायचं, एक जीव झाला पाहिजे सगळ्याचा। हलवून हलवून चांगलं परतून घ्यायचं। मसाला चांगला लागला पाहिजे चवळीला। आणि आता याच्यात पाणी टाकू। पाणी घातलंय बघा, शेंगदाण्याचं कूट घातलंय, भाजी मिळून मिसळून येण्यासाठी चांगली। मीठ घातलंय परत वरनं थोडंसं, कारण कांद्यापुरतं आणि टोमॅटोपुरतंच मीठ टाकलं होतं, पण माझ्याकडनं मीठ टाकलेलं दाखवायचं राहून गेले। कोथिंबीर घातली जरा वरनं। चांगली शिजवून घेऊ भाजी। चवळी चांगली शिजली पाहिजे। चवळी शिजायला जरा वेळ लागतो। मी काय अगोदर चवळी शिजवून वगैरे नव्हती घेतली, नाहीतर कुकरला 1 शिट्टी काढून घेतली तरी पण चालतंय, पण मी डायरेक्ट शिजवली भाजीत। वांग आणि चवळी चांगली शिजली, भाजी तयार आहे। जेवायला वाढू आता। डिशमध्ये भाजी देते। भाजी, चवळीची आणि वांग्याचा रस्सा, गरम गरम भाकरी, आणि तोंडी लावायला काही कांदा, काकडी, टोमॅटो, काय तुम्हाला जे आवडते ते घ्यायचं तोंडी लावायला, पण तोंडी लावायला घ्यायचं, त्याच्याशिवाय जेवण नाही। आणि गरम गरम भात। कसं आहे, चांगलं आहे का, मस्त आहे का नाही जेवण? तुम्हाला जर आवडलं असलं तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। बघा कसं छान दिसतंय का नाही ताट? असं ताट यायला पाहिजे कुणीतरी आयतं। चला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।